नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अनपेक्षित प्रेम भाग 17. एक आठवडा निघून जातो. दुपारी कामावरून आल्यानंतर परत मुले येतील तालिमीसाठी म्हणून जरा वेळ तिने विश्रांती घेतली. संध्याकाळी तालीम झाल्यानंतर तिने सागरला कॉल केला. अबोली म्हणाली, हॅलो सागर, कुठे आहेस? सागर म्हणाला, मी घरीच आहे. बोल ना, काही काम होतं. अबोली म्हणाली, मला तुझी मदत हवी. तुला माहिती आहे लवकरच इंटरनॅशनल क्लासिकल डान्स कॉम्पिटिशन होणार आहे. सागर म्हणाला, हो आय नो. तू भाग घ्यायचे ठरवलं आहे का? तो एक्साइट होत विचारतो. अबोली म्हणाली, हो, म्हणजे आय एम नॉट शुअर. तू मला मदत करशील तर? सागर म्हणाला, डोंट वरी, ऑफकोर्स आय ऑल गाईड यू. पण अबोली म्हणाली, पण काय? सागर म्हणाला, इफ यू विन मग ट्रीट द्यायला लागेल हा. अबोली हसत म्हणाली, थँक्यू, मला टेन्शनच आलं होतं कसं होईल म्हणून. ठीक आहे, मग उद्यापासून ये. बाय. सागर म्हणाला, ऑल राईट बाय. तिने फोन ठेवला. सागरच्या बोलण्यामुळे तिचं टेन्शन कमी झालं होतं. संध्याकाळच्या वेळेस अर्जुन त्याच्या कारमधून त्याच्या घरी जात होता, पण त्याचं लक्ष गेलं तशी त्याने गाडी थांबवली. त्याला अचानक एका शॉपमधून सायली आणि तिची फॅमिली बाहेर पडताना दिसली. सुरेश जवळ होता. ते पाहिल्यानंतर कोणालाही कळायला वेळ लागणार नाही की ती फॅमिली आहे म्हणून. ते बघितल्यानंतर तो गोंधळला. अर्जुन म्हणाला, व्हॉट? त्याने तशीच गाडी अबोलीच्या घरच्या दिशेने वळवली. अर्जुन म्हणाला, तो मुलगा यांचा आहे. मग अबोली, व्हॉट इज हॅपनिंग विथ मी? थोड्या वेळातच तो तिच्या घरी पोहोचला. त्याने दारावरची बेल वाजवली. त्याच्या घड्याळात वेळ पाहिली तर 7:30 वाजले होते. अबोलीने दार उघडलं. त्याला बघताच तिने परत दार लावायला घेतला, पण त्याने दार लोटला आणि तो आत आला. अबोली म्हणाली, का त्रास देतो मला? ती त्रासिक होऊन मोठ्या आवाजाने त्याच्यावर ओरडली. अर्जुन म्हणाला, तुला त्रास द्यायचा मी आता विचारसुद्धा नाही करू शकत. त्या दिवशी मी इथे आलो तेव्हा तो मुलगा तुझ्या मैत्रिणीचा आहे ना? अबोली म्हणाली, तू काय माझ्यावर नजर ठेवतोस? आणि तुला काय करायचं आहे? जा तू प्लीज. अर्जुन म्हणाला, तुझ्या मनात मी अजूनही आहे ना अबोली? तिच्या दंडाला पकडत तो म्हणाला. त्याचे हात झटकून ती म्हणाली, नाही. तुला काय वाटतंय तुझ्या नावाचा जप करत बसेल मी? तर ऐक, तसं नाही. तू काय विचार करतोस माझ्याबद्दल याने मला काही फरक पडत नाही. समजलं? माझं आणि तुझं आता काय नातं राहिलं आहे सांग ना. आणि जे तू माझ्यावर पैसे फेकले ना त्याची परतफेड म्हणून. ती अर्धवट बोलून तशीच आतमध्ये गेली आणि ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिच्या हातात चेक होता. हा घे चेक. अबोली त्याच्याकडे चेक देत म्हणाली, मला ताईच्या प्रेमाची परतफेड कधी करता येणार नाही, पण जे माझ्यावर तू पैसे उधळले असतील त्यासाठी हा चेक घे आणि माझी वाट सोड. अर्जुन चेक फाडत म्हणाला, मी इथे हे घेण्यासाठी आलो नाही अबोली. अबोली म्हणाली, मग कशासाठी? एकदा खेळणं झालंय, पुन्हा मला तसं व्हायचं नाही अर्जुन. तू जा इथून, निघून जा. तो चॅप्टर मी कधीच क्लोज केला आहे माझ्या आयुष्यातला. अर्जुन म्हणाला, तुझ्या आयुष्याच्या पुस्तकातलं माझं नाव असलेलं पान तर फाडलं नाहीस ना तू? त्याच्या बोलण्यावर तिला काही सुचलं नाही. ती क्षणभर शांत बसली. अबोली म्हणाली, आपलं वेगळं असणं आपल्या दोघांसाठी चांगलं आहे. ती शांतपणे त्याच्यापासून लांब होत म्हणाली. अर्जुन म्हणाला, मला नाही वाटत तसं. अबोली म्हणाली, तुला वाटलं नाही वाटलं यावर जग चालत नाही ना मिस्टर अर्जुन. तो तिला जवळ घेत काही म्हणणार तसे तिने त्याला दूर लोटलं आणि ती सरळ तिकडून आत निघून आली. अबोली म्हणाली, नाही, तुझ्या बोलण्याला मी परत फसणार नाही. मी ठरवलंय आता. मला कुणीच नको. आय डोंट वॉन्ट एनीवन. आय डोंट. अर्जुन म्हणाला, तू सांगत नसलीस तरी मला ही डायरी सगळं सांगते अबोली. त्याने ती सोबत आणलेली डायरी तिथे टेबलावर ठेवून दिली आणि तो तिथून हताशपणे निघून गेला. तो निघून गेला तशी ती बाहेर आली. टेबलावर असलेल्या डायरीकडे तिचं लक्ष गेलं. अबोली म्हणाली, ही माझी डायरी? म्हणजे डायरीच्या भरोश्यावर तू इथपर्यंत आलास? तिने त्या डायरीवर हात फिरवला. अबोली म्हणाली, इथे जिवंत माणसाच्या बोलण्याला
त्याच्या भावनाला किंमत नाही तर या निर्जीव कागदाच्या गोष्टीला आहे. त्या रात्री माझं शांत डोक्याने ऐकून घेतलं असतं. माझ्या एकदा डोळ्यात तरी पाहायचं होतं. माझ्या नजरेतला होकार कळला तुला, पण तुला असलेला सत्य शोधता आलं नाही. माझ्या प्रेमाचा तमाशा केलास तू, अपमान केलास. अबोली त्या डायरीकडे पाहत म्हणाली, कुठल्या मनाने तुला माफ करू मी आता? तुझ्या केलेल्या शाब्दिक जखमांनी बधीर झालंय माझं मन. आता त्या जखमांवर फुंकर घालून काय फायदा? दुसऱ्या दिवशी सागर तिचा डान्स क्लासमध्ये आला. वा, शिकवणी चालले, सागर आत येत म्हणाला. अबोली म्हणाली, तू बस तिकडे, मी येते थोड्या वेळाने. अबोली मुलांची कथ्थक तालीम घेत होती. सागर दुसरीकडे जाऊन बसला. त्याचं सगळं लक्ष अबोलीकडे होतं. जणू तिला बघण्याची हरवत चालला होता तो. नंतर जरा भानावर येऊन त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि नजर दुसरीकडे फिरली. अबोली त्याच्याकडे आली. सागर म्हणाला, थकलीस का? खूप धावपळ होते ना तुझी. सकाळी पार्ट टाईम जॉब, पुन्हा आल्यावर क्लासेस. कसे करतेस तू एवढं सगळे मॅनेज? लग्न कर म्हणजे कसं तुला सगळं एकदम सोपं होईल. अबोली म्हणाली, अंगावर पडलं की माणूस शिकतो सगळं बरोबर. आणि लग्नाचं म्हणशील तर तू का बरं अजून लग्न केलं नाहीस? ती मुद्दाम त्याला डिवचते. सागर म्हणाला, ते कसं आहे, त्याला मध्येच थांबवत ती त्याला म्हणते, नको, माझी ऐकण्याची शक्ती नाही आता. पण बरं झालं तू आलास. सागर म्हणाला, तू इतक्या लेट सांगितलं मला. कॉम्पिटिशन तर पुढच्याच आठवड्यात आहे. अबोली म्हणाली, मी म्हणाली होती ना तुला मी शुअर नव्हती म्हणून. सागर म्हणाला, आता शुअर आहेस ना? नाहीतर इकडे आयत्या वेळेवर स्टेजवर जाताना पण म्हणशील मी अजून शुअर नाही म्हणून. ती मस्करी करत म्हणाला. अबोली म्हणाली, हो, तू कर मस्करी. तुला काय आता चान्सच भेटला आहे. मला कॉन्फिडन्स येत नाही आहे म्हणून मी तुला बोलावलं. मला प्रोत्साहन द्यायचं सोडून तू ते अजून डाऊन कर. अबोली त्याच्याकडे रोखत म्हणाली. सागर म्हणाला, सॉरी बाबा. सागर हात जोडत म्हणाला. असे बरेच दिवस निघून गेले. सागर अबोलीला गाईड करायला येत होता. एक दिवस बोलता बोलता सागरने अबोलीला विचारलं, तू लग्नाबद्दल काही विचार केला आहे का? त्याच्या या प्रश्नाने अबोली शांत राहिली. अबोली म्हणाली, असा अचानक काय सुचलं तुला? सागर म्हणाला, म्हणजे तुझ्यासारखी मुलगी ज्याच्यावर प्रेम करेल ना, तो खूप नशीबवान ठरेल. त्याच्या या बोलण्यावर अबोली हसली. सागर म्हणाला, अगं हसतेस काय? मी खरंच बोलतोय. अबोली म्हणाली, हो का? सागर म्हणाला, हो, म्हणजे किती छान बोलतेस तू. तुझे विचार, मनमिळाव स्वभाव, समजूतदारपणा, स्वाभिमान, मेहनती. तो जसा जसा बोलत होता तसा अबोलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. अबोली म्हणाली, मी काही आधीपासून अशी बोलत नव्हते आणि मनमिळाव अबोल होते. माझी जास्त माणसं म्हणजे मला घुसमट व्हायची. माझी. हे चांगले गुण सांगितलेस, मग वाईट गुण पण असतील? सागर म्हणाला, नाही. म्हटलं तरी जरा चिडकी आहेस तू आणि ओव्हर थिंकिंग. तुझ्या पाचवीला पुजलं होतं काय? काय? तिने डोळे मोठे केले. याला कसं एवढं माहीत? तिच्या मनात आलं. सागर म्हणाला, आता तुला वाटलं असेल याला कसं एवढं माहीत? बरोबर. अबोली म्हणाली, सागर तू काय मनकवडा आहेस का? मला जरा आता तुझी भीतीच वाटायला लागली. ती हसायला लागली. सागर म्हणाला, अबोली किती सुंदर हसतेस तू. अबोली म्हणाली, काही काय? सागर म्हणाला, मला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे अबोली. तो सिरियस होत म्हणाला. अबोली नजर फिरत उठली आणि म्हणाली, हे कसं शक्य आहे? सागर म्हणाला, काय शक्य नाही? तुला पूर्ण अधिकार आहे तुझा साथीदार निवडायचा. ती काहीच बोलत नाही हे बघून तो उठतो आणि जायला निघतो. तेवढ्यात अबोली मागून त्याचा हात पकडते आणि म्हणते, मला प्रश्न विचारला, उत्तर ऐकशील की नाही? मला ही तुझी सोबत हवी आयुष्यभरासाठी. सागर तिच्याकडे वळतो आणि तिच्या डोळ्यात स्वतःला विसरून जातो. अबोली म्हणाली, सागर, अरे कधीपासून कुठे हरवला होतास? कधीपासून आवाज देते एकसारखा बघतोयस? काय दिवसा स्वप्न बघतोयस की काय? सागर तिला एकटक पाहत होता. तिचं लक्ष गेलं तेव्हा ती म्हणाली. त्याच्या डोळ्यासमोर तिने चुटकी वाजवली तेव्हा तो भानावर आला. सागर म्हणाला, अबोली, आय वॉन्ट टू बी विथ यू. त्याच्या अचानक बोलण्याने अबोली चमकली. कळूनही न कळल्यासारखं तिने खाली बघितलं. सागर म्हणाला, मी काही चुकीचं बोललो का? चेअरवरून उठून खिडकीतून बाहेर पाहत अबोली म्हणाली, तुला माझा पास्ट माहीत आहे सागर. म्हणजे माझ्याबद्दल एकूणच तुला कळलंय.
मग असं असतानाच सागर म्हणाला, इट्स बीन 5 इयर्स. या काळात त्याने तुझ्याकडे एकदाही डुंकून पाहिलं नाही. ते खुळं डोक्यातून काढ तू. तू अजूनही भूतकाळ सोडला नाहीस का? तो आला होता, अबोली त्याच्याकडे पाहत म्हणाली. सागर म्हणाला, तुझा अजूनही त्याच्यावर प्रेम आहे का? अबोली म्हणाली, नाही माहीत मला, पण मी त्याला विसरू शकत नाही. आय होप यू अंडरस्टँड. त्याला वाईट वाटतं, पण तो मग स्वतःला सावरून म्हणतो, इट्स ऑल राईट. पण प्लीज तुझ्यासारखी मैत्रीण मला गमवायची नाही. आपलं मैत्रीचं नातं असंच राहू दे. तो असं बोलून निघून जातो. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.